गारबेट प्लॅटो माथेरानमधील हे ठिकाण ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी प्रसिद्ध आहे। हेच ठिकाण कव्हर करण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहे टीम मुंबई ट्रेकर्स। नमस्कार मित्रांनो, मी संकेत सावंत। एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। दिवपुरीमध्ये आहोत आपण सध्या आणि आज आपण ट्रेक करणार आहोत कापे गारबेट प्लॅट्यू, जे की लोकेटेड आहे माथेरानमध्ये। आणि सध्या आपण आहोत बेस विलेजमध्ये। आत्ताच जस्ट आम्ही इथे नाश्ता केला, सो इथे सगळे लोक रेडी होत आहेत। आगे एक और वाटरफॉल है आफ्टर 40 मिनट्स, बट विल सी अगर पानी है वहाँ पे दिख रहा है देन वी विल गो टू वाटरफॉल और एल्स विल कंटिन्यू टुवर्ड्स टॉप। ओके, अगर पानी दिखा तो इट विल ऐड 1 more hour, लाइक ऐड ऑन हो जाएगा 1 और घंटा वाटरफॉल जाने के लिए, फिर वापस आने के लिए, देन वहाँ से ट्रैक कंटिन्यू होगा। बीच में सागेची वाड़ी आएगी, एक विलेज है सागेची वाड़ी। वहाँ तक पहुँचने के लिए विल टेक दिस 40 मिनट्स प्लस नेक्स्ट अराउंड सेम 30 to 40 मिनट्स टू रीच सागेची वाड़ी। फ्रॉम देयर देन क्लाइंब बिगिन्स, एक्चुअल क्लाइंब। ट्रेकची सुरुवात होते या डिकसाल गावातून। थोडे अंतर पुढे चालून आल्यावर नजरेस पडतो हा सुंदर तलाव। ऑल राईट, तर आता आपण पोचलो आहोत डोम लेक वरती। एक छोटासा लेक आहे आणि या लेकचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। ते आपण बघू शकतो या जलाशयाची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे। पहले क्लाइंब करेंगे, देन वॉक करेंगे, देन पॉइंट का क्लाइंब करेंगे। उसके तो सामने पूरा फॉरेस्ट वॉक होगा अगेन टू रीच पार्किंग स्पॉट। तो यहाँ पे हमारा कैंपिंग स्पॉट है, जो ऊपर ट्रीज दिख रहे हैं। न्यू ईयर के टाइम यहाँ पे हमारा कैंपिंग होता है, हमारी कैंपिंग साइड है। तो यहाँ पे पहुँचने के लाइक माथेरान पहुँचने के काफ़ी सारे ट्रैक्स है, डिफरेंट ट्रैक्स। तो ये वन ऑफ फेमस ट्रैक है जो मानसून में काफ़ी क्राउडेड होता है। यहाँ पे लेफ्ट साइड में अंदर वाटरफॉल दिखेगा आपको। आई डोंट थिंक पानी होगा बिकॉज काफ़ी ड्राई हो चुका है। अगर रहा पानी दिखा तो उससे जो भी आम्ही 9:15ला ट्रेक स्टार्ट केला होता। आत्ता ऑलमोस्ट 9:45 झालेत। बघूया किती वेळ लागतो। माइट बी 2.5 ते 3 तास लागू शकतो नॉर्मली। ऑलराईट, इथे बघू शकता आपल्याला एक छोटासा वॉटरफॉल दिसतोय। थोडंसं अंतर चालून आल्याच्या नंतर आपल्याला एक छोटासा वॉटरफॉल दिसलाय। काही फॉरेनर्स पण आपल्याला इकडे दिसत आहेत।
ट्रेकमध्ये हिरवीगार वनराई, धबधबे आणि आजूबाजूच्या दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. तर मित्रांनो, इथे आम्ही ट्रेक करायला आलो होतो गार्बेज पॉईंटला आणि जाताना ना आम्हाला असे हे वाटेमध्ये प्लॅस्टिक्स किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे, विमल, हे असं सगळं मध्ये रस्त्यामध्ये दिसते आम्हाला. तर हिमांशूनी मस्त एक कृती केली आहे की त्यांनी प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये जेवढे पण हे दिसतात ना प्लॅस्टिक वगैरे, ते आम्ही सगळे जमा करून घेऊन जातो आहे. सो जर तुम्ही पण अशा निसर्गाच्या ठिकाणी येत असाल ना, तर प्लीज ह्याला असं खराब करू नका. एवढं मस्त व्ह्यू आहे याचा. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण एका फ्लॅट सरफेसवरती चालत होतो. आता थोडा इन्क्लाइन पॅच स्टार्ट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता या प्लॅटोची उंची समुद्रसपाटीपासून साधारण 2625 फूट इतकी आहे. इथे बघू शकता आम्हाला एक छोटासा एक स्टॉल मिळाला आहे जिथे आम्ही लिंबू पाणी वगैरे सगळं घेत आहेत. तर मित्रांनो, एक ऑलमोस्ट 1.5 तासाच्या ट्रेकनंतर आम्ही येऊन पोचलो आहे हे साग्याच्या वाडीमध्ये. इन्स्ट्रक्टरनी दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार ह्या गावात साग्या नावाच्या भाजीची शेती होते, म्हणून या गावाला साग्याची वाडी हे नाव देण्यात आले. राईट मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ही सोनकीची सुंदर फुलं, जी आपला राजगड वगैरे त्या साईडला जो फ्लॉवर महोत्सव चालू होतो ती हीच फुलं आहेत, बघू शकता तुम्ही. आणि ही सर्व ठिकाणी अशी पसरलेली बघू शकता. सो मित्रांनो, आमच्याबरोबर अजून काही लोक होते आणि त्यांच्याबरोबर एक छोटा मुलगा पण होता. पण काही इश्यूजमुळे त्यांनी ट्रेक सागाची वाडी इथेच संपवला, म्हणजे तिकडनं ते रिटर्न बॅक गेले. सो आता आम्ही पुढे ट्रेक करतोय. आणि फायनली आपण प्लॅटूवरती पोचलो आहोत. हे इकडचं लास्ट स्टॉप आहे. आणि इथून एकदा तुम्ही व्ह्यू बघू शकता. तो जो गाव दिसतोय तिथून आपण ट्रेक स्टार्ट करत आलो आणि या गावातून आपण ट्रेक करत आलो आहे. अनबिलिव्हेबल. इथे थोड्या वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढच्या ट्रेकचे नियोजन केले. ऑलराईट गाईज, सो आत्ताच जस्ट आपण पठारावरती पोचलो आहे. आपण ऑलमोस्ट 4 आवर्सचा ट्रेक कंप्लीट करून पठारावरती पोचलो आहे. आता आपण आपला इन्स्ट्रक्टर आहेत त्याला विचारूया अजून पुढे आपल्याला पॉईंटवरती पोचायला किती वेळ लागेल ते. माझं नाव सांगता सांगता पोचतो आपण. नाम बताते बताते पोहोच जाएंगे. तरी पण किती वेळ लागेल आपल्याला वरती पोचायला? 1 तास मॅक्स. ओके. सो आपण तिकडे ते बघू शकता तुम्ही, ते आहे आपलं पॉईंट, गार्बेज पॉईंट.
सो आपल्याला तिकडे जायचं आहे. एक लिंबू पाणी बघूया किती वेळ लागतो अजून. जर बघायला गेलं तर हा एकदम मॉडरेट लेवलचा ट्रेक आहे. म्हणजे जास्ती हार्ड पण नाही आहे आणि जास्ती इझी असं पण म्हणता येणार नाही. मॉडरेट लेवल आहे. सो जर तुम्ही यायचं झालं तर तुमच्याकडे प्रॉपर ग्रीपचे शूज आणि प्रॉपर जे ट्रेकिंगचे वेअर्स आहेत ते असणं गरजेचं आहे. वा काय व्ह्यू आहे, अमेझिंग. ते तुम्हाला दिसत असेल, हे जी डोंगरची जी किनार आहे ना, इथून आपण ट्रेक करत असं ह्या गावातनं असं आलो आहे आपण. सो आता बघू शकता तुम्ही किती लांबून आपण ट्रेक करत आलो आहे. आणि इथे पोचल्यावरती ना हा जो व्ह्यू मिळतो ना, एक अमेझिंग व्ह्यू आहे. मित्रांनो, तुम्हाला पण हा जर व्ह्यू एन्जॉय करायचा असेल ना तर एकदा ह्या पॉईंटला नक्की विजिट करा. खूपच अमेझिंग इथे व्ह्यूज आपल्याला बघायला मिळतील. पठारावरती थोड्या वेळ विश्रांती आणि फोटोशूट करून आम्ही पुढच्या ट्रेकला सुरुवात केली. तिकडे जायचं आपल्याला. मित्रांनो, टॉपवरती तिथे रेलिंग दिसते आपल्याला, तिकडेच जायचं आहे आपल्याला. आणि हा क्लाइंब आपण बघू शकतो, इथून व्ह्यू बघू शकतो, अमेझिंग व्ह्यू. वा, सुपर्ब. आणि फायनली गाईज आपण गॉर्बेट पॉईंटवरती पोचलो आहोत. खूपच अमेझिंग ट्रेक होता. आणि माझ्या मागे सगळे तुम्ही टीम मेंबर्स बघू शकता. सुपर्ब. और ब्रो, कैसा था ट्रैक? अमेझिंग. बघूया आता थोड्या वेळ इथे आम्ही रेस्ट घेऊ आणि मग इथून आपला रिटर्न जर्नी स्टार्ट होईल. हो, सुपर. आणि एकदा हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. माथेरानमधला गिलबर्ट पॉइंट. राइट गाइस, यहाँ पे जवळपास 5 तासाच्या ट्रेक नंतर फायनली आम्ही गार्बेट पॉईंटवरती पोहोचलो.
सर्वांनी आपले ट्रेकचे एक्सपिरियन्स शेअर करत थोड्या वेळ विश्रांती घेतली. भिवपुरीपासून जवळपास 15 किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही पोहोचलो माथेरानमध्ये. आता आपण पोचणार आहोत माथेरानमध्ये आणि इथून तुम्हाला दिसत असेल माथेरानचा घाट आहे. सो ऑलमोस्ट आपला ट्रेल आता संपायला आला आहे आणि इथून आता आम्ही टॅक्सी बघू आणि टॅक्सी करून नेरळला जाऊ आणि मग तिकडनं ट्रेन पकडून घरी. आणि मित्रांनो, आपण ट्रेक करत दस्तुरी नाक्याला पोचलो आहे. इथे बघू शकता तुम्ही माथेरानचे घोडे. हां 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 माथेरान गिरीस्थान नगर परिषद द्वारे सो मित्रांनो, आपला हा ट्रेक आता कंप्लीट झाला आहे. आपण पोचलो आहोत माथेरानच्या पार्किंग स्लॉटकडे. इथून आता आम्ही टॅक्सी करून नेरळ स्टेशनला पोचणार आणि तिथून बघूया आता कोणती ट्रेन आहे CSTसाठी. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पोचलो आहोत माथेरानच्या एंट्रन्सकडे आणि इथे आपला ट्रेक संपला आहे.